महाराज की जय। बोला गाव देवी माते की जय। शुभ प्रारंभी स्मरण करूया हो आज शुभ प्रारंभी स्मरण करूया हो टाळ मृदुंगाच्या साथीनं प्रथम गण वंदूया टाळ मृदुंगाच्या साथीनं प्रथम गण वंदूया शुभ प्रारंभी स्मरण करूया हो शुभ प्रारंभी स्मरण करूया हो टाळ मृदुंगाच्या साथीनं प्रथम गण वंदूया टाळ मृदुंगाच्या साथीनं प्रथम गण वंदूया शुभ प्रारंभी स्मरण करूया शुभ प्रारंभी स्मरण करूया
शुभ प्रारंभीला करते माझ्या वंदना शुभ प्रारंभीला गोरीची घरा चरणा आई आले शरण तुला रचना आई आले शरण तुला रचना करते माझ्या वंदना शुभ प्रारंभीला करते माझ्या वंदना शुभ प्रारंभीला गोरीची घरा चरणा आई आले शरण तुला रचना आई आले शरण तुला रचना जगजननी तू माझी वागताई सांभाळावे जणा हो आई सांभाळावे जणा हो आई सांभाळावे जणा गोड तुझे कृपाच पाहू हर्ष झाला मना हो आई
बाळ तू घाल पोटी. ओंकाराचे रूप तुझे श्री गजानना. पूजिते तुला मी या सभारंगणा. ओंकाराचे रूप तुझे श्री गजानना. पूजिते तुला मी या सभारंगणा. तुझे पाहुनी रूप मनोहर हर्ष वाटे माझ्या या मना. तुझे पाहुनी रूप मनोहर हर्ष वाटे माझ्या या मना. ये हो. हे, ओंकाराचे रूप तुझे श्री गजानना. पूजिते तुला मी या सभारंगणा. ओंकाराचे रूप तुझे श्री गजानना. पूजिते तुला मी या सभारंगणा. तुझे पाहुनी रूप मनोहर हर्ष वाटे माझ्या या मना. तुझे पाहुनी रूप मनोहर हर्ष वाटे माझ्या या मना. ओंकाराचे रूप तुझे श्री गजानना. पूजिते तुला मी या सभारंगणा. ओंकाराचे रूप तुझे श्री गजानना. पूजिते तुला मी या सभारंगणा. तुझे पाहुनी रूप मनोहर हर्ष वाटे माझ्या या मना. तुझे पाहुनी रूप मनोहर हर्ष वाटे माझ्या या मना. ये, हे, माझ्या या मना.
तुझे पाहुनी रूप मनोहर हर्ष वाटे माझ्या या मना. इतके दिवस झाले अजून कानाची माझी भेट झाली नाही. पण आज ठरलं होतं या ठिकाणी भेटायचं, पण कानातून आला कसं नाही. राधे हे राधे अरे काना कुठेस तू काना? राधे मी इथेच आहे. तुझ्या प्रेमाखातर मी तुला भेटायला आलोय. अरे काना तू ये ना लवकर. मनाच्या मंदिरी काना जपले तुला मी गिरधारी वाहिले पंच प्राण हे तुझला मी रे याचारी.
आपली भेट झालीच ना काना ते सगळं जाऊ दे मला बाहेर जायचं इथे मी राधे थांब ना. अरे काना तिकडे साऱ्या डोळ्यांनी माझी वाट पाहत असेल इथे मी राधे थांब ना. आता राधा देखील गेली. मी एकटा तरी काय करू? आता राधा बाजारात जाते. आता बघतोच कधी जाते. हॅलो 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 पहाटे जया रम्य प्रहरला पहाटे जया रम्य प्रहरला चावल लागे तया हो त्याची चावल लागे तया कोमळाच्या बागेला कोमळाच्या बागेला
मावळाली आशिया भुवरी राजराणी
विजय रामचंद्र हे चंद्रा, अगं राजे, तुला माहितीच होतं ना आज बाजारात जायचं तरी देखील तू उशीर केलास. त्यावर भांडी घासत होतो ना त्याच्यावर उशीर होती बघ. अगं तुला कसं काय माहित? तुझा पण नवरा नसतो की काय? अगं भांडी घास. आणि हो तुझा लपून बघितलं दिसली काय? म्हणजे थांबा का तुम्ही सांगू दे तिला. अगं राजे मी बाजारात जायला निघाली ना तू वरच्याची पोरं आहेत ना खूप चिटवा आहेत बघ. तुला काय केलं त्यांनी? अगं त्या मुक्तीने माझा फोडला बघ. अगं मार ग. आता कोण बघ तू आता का म्हणतात त्याला? म्हणजे त्याचं नाव असं नाही जन्मस्वामी मुक्तस्वामी वेणुगोपाल आहे ना. पण तुझं नाव आहे बघ. हो का? अगं राजे घरी जाऊन मार खाऊन बाजारात जायला आले बघ. आता ते सगळं जाऊ आपण बाजारात निघायला करा. पण या रस्त्याची माहिती होणार ग. हे तारा अगं तुला तर या रस्त्याची माहिती आहे का ग? मला काय माहिती असणार? आता तुला पण काहीच काही नसतं हो बाजूला. आता काय करायचं? आता आलं मग लक्षात काय बरं? वरच्या याची मावशी आहे ना तिला ती काय पाहून तुझ्यात बरोबर माझं कालच पाडण्यात झाले बरं. आता तू तेच कर माझी काय आता अगं मावशी मावशी कागं मुली ना कागं अगं अमापुरीचा विचार केलाय मोटरीच्या बाजारात जायचा. अगं आलंच पाहिजे का? हो आलीच पाहिजेस तू. आले आले हे लवकर. हे? Hare
काका मावशी कशाला काय म्हातारी मावशी हाक मारला? ते जाऊ दे आधी मला सांग तू यायला उशीर का झाला अगं माझं उठलं होतं ना गं. टाके तुझं उठलं होतं अगं दुसरं काय नव्हे, माझं बाळ उठलं होतं. असं नाही मावशी मला काही वेगळंच वाटलं बघ आणि ते मी हलवत होते. अगं मावशी तू काय बरं आली होती अगं वेळे बाळाचा पाळणा आलं होते. मावशी तू पाळणा असं आली होतीस की असं आली होती अगे पाळणा असं आलं ना, मग तुम्ही तसं आले होते. तर ते सोड, तुम्हाला इथे कशाला बोलवलंय? अगं मावशी आम्हा पुढचा विचार झाला मधुरच्या बाजारी जायचा अगं त्यासाठी तर आले मी. चलते लवकर. चलते लवकर अगं ये राहते. आता काय झालं मावशी अगं आपण बाजार निघालो खऱ्या. अगं पण घेतलं काय, नेसलं काय हे सांगितल्याशिवाय बाजार तरी कसा भरला? अरे सांगितलंच पाहिजे अगं हो सांगितलंच पाहिजे. मग ऐक बरं युगान युगे मी आई श्रीकृष्ण करण्यासाठी वेडी मावशी ऐकतेस ना हो ऐकतेच आहे. युगान युगे मी आई श्रीकृष्ण करण्यासाठी वेडी आणि या सारे जनतेला लागले राधाकृष्णाच्या प्रेमाची गोष्ट आणि मावशी मी दूध घेते बघ दूध नेसले बघ साधं सूर अगं खूप काही मागे येतात बघ. हो मागे. अगे तारा आता मावशी तू काय काय देते विक्रीला? सांगते ऐक बरं मावशीवर भांड्याचे किम्यातले भारी मावशी ऐकतेस ना अगं ऐकते बघ. मावशीवर भांड्याचे किम्यातले भारी तारा माझे नाव वहाळ माझे गाव तारा माझे नाव वहाळ माझे गाव थोडीशी पटकल पण मनाने बोली थोडीशी पटकल पण मनाने बोली मावशी मी घेतले बघ खुसखुशीत खारी आणि नेसले बघ नवारी काढी अगं खूप भारी बघ. हो आता मागे. अगे चिकने तू काय काय देते विक्रीला? चेहऱ्यावरच्या तेजाने नाव माझे हिरा चेहऱ्यावरच्या तेजाने नाव माझे हिरा तुझ्यापुढे आले नवर दिसून बाजारा तुझ्यापुढे आले नवर दिसून बाजारा आणि मावशी मी घेते बघ थोडी सुताने शिरा अगं खूपच भारी मागे देते बघ. हो आता मागे. अगे पचाकडे कागो अशी तू काय काय देते विक्रीला? सांगायच पाहिजे अगं हो सांगितलंच पाहिजे. मावशी आता सांगू की नंतर सांगू अगे सर्व घरी गेली की सांग बघ. अगं मावशी तसं नाही अगं अशी अंगावर कशी घ्यायचे? अंगावर आली मावशी. अगं मग काय करते? ऐक तू आधी सांग बरं मला काय करतंय? ऐक तू विकी नाही विकले घेतलं बघ लोणी काय पण मावशी तुम्ही. अगं काय म्हणते हे? विकी नाही विकले घेतलं बघ लोणी ओळखते का मला कोणी मी गवळ्यावरची नारी मावशी कमरावरून लागते बघ जगावारी अगं खूपच भारी येतोय म्हणा. म्हणजे तसंच बनवून मागे. अगं हे राधे मावशी आपल्या बाजूला उशीर होते बघ. चल ना बरं आता. चलते. थांबा थांबा अगं आता काय काय झालं? अगं मावशी तू अमोलपर्यंत सुंदर विचारला पण तुझं काय अगं माझं काय म्हातारी मावशीचं? त्याच्यात काही फाटक्यात पाय बघ. आता सांग बरं लवकर तू शिवते बाजूला जायला बोल. अगं मी विक्रीला घेतलंय बघ जिरा. अगं ऐकतेस ना? तू ऐकते ना अगं मी विक्रीला घेतलंय बघ जिरा आणि हा बघतोय बघ माझ्याकडे गिरा. चालून जाऊन पाच टाकू आहे बघ. एक सुंदरचं गीत येतेस का? असं म्हणते मग मी घेते एक सुंदर मला माणूस साथ द्या हॅलो हॅलो संजय ला 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 ला
ला ला ला ला ला ला ला ला ला जन्म झाला बंदी शाळेघरी वाढलो मी गोकुळाच्या नगरी जन्म झाला बंदी शाळेघरी
वाढलो मी गोकुळच्या नगरी खेळ खेळतो यमो जाती गोकुळाचा मी काना रे श्रीहरी खेळ खेळतो यमो जाती गोकुळाचा मी काना रे श्रीहरी जन्म झाला म्हणजे शाळेत वाढलो मी गोकुळच्या नगरी जन्म झाला म्हणजे शाळेत वाढलो मी गोकुळच्या नगरी खेळ खेळतो यमो जाती गोकुळाचा मी काना रे श्रीहरी खेळ खेळतो यमो जाती गोकुळाचा मी काना रे श्रीहरी जन्म झाला बंदी शाळेत वाढलो मी गोकुळच्या नगरी जन्म झाला बंदी शाळेत वाढलो मी गोकुळच्या नगरी खेळ खेळतो यमो जाती गोकुळाचा मी काना रे श्रीहरी खेळ खेळतो यमो जाती गोकुळाचा मी काना रे श्रीहरी जन्म झाला वंदी शाळेत वाढलो मी गोकुळच्या नगरी जन्म झाला वंदी शाळेत वाढलो मी गोकुळच्या नगरी खेळ खेळतो यमो जाती गोकुळाचा मी काना रे श्रीहरी खेळ खेळतो यमो जाती गोकुळाचा मी काना रे श्रीहरी देवकीचा मी बाळ मुरारी वाढलो नंदाच्या घरी वाढलो नंदाच्या घरी वाढलो नंदाच्या घरी गोकुळ नगरी हर्षित झाली पाहून यशोदे हरी पाहून यशोदे सारी पाहून यशोदे सारी मला गोळ्या करतो या घरी गळ्या तुलाची करून चोरी नाना खोड्या करतो या जय गया तुलाची करून चोरी खेळ खेळतो यमो जाती गोकुळाचा मी काना रे श्रीहरी खेळ खेळतो यमो जाती गोकुळाचा मी काना रे श्रीहरी जन्म झाला वंदी शाळेत वाढलो मी गोकुळच्या नगरी जन्म झाला वंदी शाळेत वाढलो मी गोकुळच्या नगरी खेळ खेळतो यमो जाती गोकुळाचा मी काना रे श्रीहरी खेळ खेळतो यमो जाती गोकुळाचा मी काना रे श्रीहरी
माझे मित्र सुदामा आणि सोबे वाजे सुदामा अरे सुदामा अरे देवा देवाची चरणी प्रणाम. आशीर्वाद सुदामा देवा हो एकाएकी बोलण्याचे कारण एकच आहे सुदामा सांगा पाहू. 16 सरस्वतीच्या आरती घंटा वेळ आम्ही मूर्तीच्या बाहेर चाललाय त्यानंतर संपूर्ण त्यांच्यावर आशीर्वाद देणे एका निर्गता तुझ्या सुटले देवा हो हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा. तू माझा कायदा तुला देवा हो तुम्ही आनंदाने का कुंजवणी घेतो मी कोणता समाचार या तर श्रीकृष्ण देवाने मोठी कामगिरी सोबत आमच्यावर 16 सहस्र गवळणी 60 मार्ग करून मथुरच्या बाजार निघाल्या आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचं काम हे आपल्यावर सोपवलं आहे. पण गवळणी आहे 16 सहस्र आणि मी आहे एकटा. एवढं काही माझ्याने जमायचं नाही म्हणून माझ्या जोडीचा पेंद्या त्याला हात मान पाहतो कुठे जवळ आहे का. अरे हे पेंद्या कुठं तरी लांब गेला वाटतं. अरे हे पेंद्या अरे बाहेर अरे असं म्हटलं पुढे. कशाला? अरे फार मोठी मजा आहे. मजा आहे? अरे होय. कसली मजा आहे? अरे नेतून करण्याची. भेदून खाण्याची मजा आहे काय? अरे होय. हॅलो ये लवकर. सुदामा तुला काय झालं? अरे सकाळी फाटच 5 वाजता उठलो. अरे कशासाठी? हा कशासाठी? कशासाठी म्हणजे काय दूध काढायला? दूध काढायला? मग पुढे काय झालं? सकाळी दूध काढायला उठलो 5 वाजता. कशाला उठलो? आणि दूध काढायला? हा अरे सकाळी कालो ना
5 वाजता काढू बरं, घालतो काढू का तू बरोबर वाड्यात गेलो दूध काढायला पुढे काय झालं पुढे काय झालं सांगतो आहे का वाड्यात गेलो दूध काढायला आणि दूध काढायला बसलो कशाला बसलो अरे दूध काढायला हा दूध काढायला बसलो कालोखातीच बसलो अंदाजावर रोजचं ना तुझं काम रोजचं काम ना म्हणजे रोजचं 10 लिटर दूध गेलं नाही रोज एक म्हैस 10 लिटर दूध देते पुढे सांग पुढे सांगतोय आणि मी आपला 2 हाताने दूध ओढतोय शेत बरं मी म्हैस 10 लिटर दूध देणारी आहे ना एक दुधाचा थेंब सुद्धा देणार नाही आणि वेळे आंबवून घेतलं होतंस का तिला आंबवल म्हणजे दिवसा खाणं नाही घाल तुम्ही गाईला काय घालतोस काय म्हशीला. काय घालतो एक पेंडा खाल्ला आपला आणि दिवसा वेळा मग कशी दूध देते अरे आंदोलन पण असता अरे मी आपला 2 हाताने वळतोय एक ठेव सुद्धा येई नाही दुधाचा पुढे काय झालं बरं काय अरे माझं डोकंच काय काम करी नाही तसा धावत घरात गेलो आणि काय केलं घरात एक बॅटरी घेतली आणि आणि गेलो वाड्यात आणि दामनीच बॅटरी मारली रे पुढे काय झालं बरं, काय माझ्या बायकोन ना त्या म्हैशी ऐवजी रेडा मागून ठेवलेला मी आपला 2 हाताने दूध ओढतोय त्या रेडाचा काही मला मासा दूध दिलं काय बरं मला तांदळा केवढा वरतो घरी काय रेड्यात तुला सांगायला पाहिजे होतं त्याला रेड्या. मासा काय भोगता घातलाय ना त्याच्या त्याला बोललं तुला सांगता येत नाही काय बाबा ओढून तुम्ही रेडा आहे म्हणून रेड्यात तुला सांगायला पाहिजे होतं मला कशाला म्हणजे बरं मला काय वाटला आता गरमीचा दिवस आहेत ना तर मला वाटलं चेहरे असं काय एकत्र आली का काय म्हणून मी आपला 2 हाताने ओढतोय अरे हा मेला तारा केवढा वरती घरी त्याला बरं वाटत होतं बोललं म्हणजे काय असली गंमत ना बरं ते राहू दे तुझं राव तुझं सांग तुला कशासाठी बोलवलं माहितीये का काय? अरे श्रीकृष्ण भगवान आले ते त्याने आपली मोठी कामगिरी सोपवली 16 सहस्त्र गवळणी ताटमाट करून मथुरेच्या बाजार निघाल्या ते जाऊ दे तुझ्या पोटात जायचं ते. अरे बेटा माझ्या पोटात कशाला चुकेल मग? अरे श्रीकृष्ण देवाने अशी कामगिरी सोपवली त्या गवळणी अडवायची आहे अडवायचे मग हा अरे मग जमीन ना तुझ्या एकटे मग नाही जमणार अरे बेड्या तू मर्द आहेस ना नाही मी मर्द नाही अरे बेड्या मग कोण आहे मी पुरुष आहे अरे बेड्या, तुम्हाला तर दोन असतात का? मग किती असतात अरे एकच मग त्याला नावा कोणी देऊन ठेवला अहो त्याचं तुला काय करायचंय मला वाटलं मी पुरुष आहे मग तुझ्या जमणार नाही म्हणतो नाही जमणार अरे मग तुझ्या पाठीमागे कोण आहे का बघ माझ्या पाठी दोन आहेत तुझं बघ. अरे बेड्या इकडे नव्हे अरे कुंजवाला तुझा सोबती आहे का पण मग? तुमच्या आता मी बोलत तुझ्या पाठी काय आहे, तू काय म्हणशील अरे बेड्या तसं नव्हे मग? अरे तुझे सोबती असतात ना हा. त्या सोबतीला हात मारून घे नाही मी हात मारित नाही मग काय करतोस मी त्याला बोलवून घे अरे बेड्या मग बोलव हा बोलवतो बोलव लवकर हा ए वाकड्या वाकड्या जरा मोठे नाही ना. जेवलास ना नाही अजून काही नाही घरात कोणी जेवण आले जरा मोठे नका ना. गाडीत येईल तर जरा मोठे नका बरं, मोठे नाही. ए वाकड्या वाकड्या हा या हाय हाय इकडे ये हा आपल्या भाषणामध्ये काय म्हणतो? अरे वेड्या तो कशाला म्हणतोय अरे इकडे मजा आहे हा? बसली? मजा कधी उसने हसायला लागली वेड्या तुझ्या कानावर केस आहे तुला ऐकायला येत नाही अरे कसली मजा म्हणतोय तू? तर कानावर केस असलं तर कानात भोक आहे ना पाहिजे पण तू कसली मजा म्हणतोय कसली अरे दहीदूध खाण्याची मजा आहे हा अरे यायला सांगितलं वेड्या, यायला हवं काय असं म्हणतोय तू अरे हो यायला पाहिजे हॅलो हॅलो हा हॅलो एवढं लवकर लवकर ये झाली गडबड गाई आता करू मी काही झाली गडबड गाई आता करू मी काही पेंड्यावर पडला तुझा कानी पेंड्यावर पडला तुझा कानी धावत येतो रे तुझ्या जोडी गाई जोडीला मी रे गुंडोरी धावत येतो रे तुझ्या जोडी गाई जोडीला मी रे झाली गडबड गाई आता करू
हा लागला हा अरे हा लागला काय झाला अरे हा लागला काय बोल तुला मग अरे काय झालं काय यायचीच आधी वाटतं अरे परत विचार करा काय झालं काय झाला अरे हा मगला अगो बाई अरे वेड्या तू दम लागला म्हणतोय दम लागला हा तो कुठे गेला होता हवत आला ना कोणा चावीत आला धावत आला धावत कशी यायचं हलू यायचं काय म्हणूला काय झालं अरे मी हुंजवणार होतो हगर अरे हुंजवणार होतो हगर तरीच म्हटलं सुद्धा मध्ये घाण कशी आहे वेड्या, अरे तू बघत होता काय ते बघत होतास हा माझ्या हायूर आहेत ना हा अरे हायूर ती हरायला उडली होती हरायला कशाला मला जिंकायला सोडायची हरायला हरायला चरायला चरायला सोडला कोणला हायूराला बाई गुरांना हा मग हायूर हरत होती हा मी हवत होतो कशा बोल्या काय झालं काय हा बोल्या हरणार पहिला वेड्या, प्रशांत बोलतो वेड्या, तू बघतोय कशा म्हणतोय तो डोळ्यान बघित होता जे हरत होती मी हकत होतो बघून किती आहे ना तो म्हणतोय किती बघणार बघू बघू किती बघणार बघू बघू वेड्या, कातर. तुला म्हणतोय काय झालं अरे हत्तू तर हाय अरे वेड्या, बघतोय तर काय म्हणतोय तो बघतो तर काय बाई कडून मग काय केलं इकडच्या अंगणात तुला हवं जावं कसं हवं केलं तिकडे पण गेला नाही भेटली मग काय झालं हुजून मला हान लागली काय खोदून ताण लागली अरे हुजून हान लागली शोधून शोधून ताण लागली ताण लागली हा मग अरे हमला घाणी नाही अरे जंगलात पाणी नाही म्हणतोय तो जंगलात पाणी नाही तर पाणी नाही भेटलं मग काय केलं मग मला हातूचं हाड दिसलं अरे हातूचं हाड दिसलं हातूचं हाड काजूचं झाड म्हणतोय तो हा काजूचं झाड हा हातूच्या झाडाला ठेवली अंडावली होती काय बोलतो काय झालं काय ठेवली अंडावली होती ठेवली बोंड लागली होती हा ठेवली अंडा पण माझ्या अंडाला काय झालं मोंडाला आणि सुटलं आणि त्याच्या तोंडाला पाणी सुद्धा म्हणतोय तो तोंडाला मग मला वाटलं ह्याच्या कुठल्या तोंडाला हा मग काय झालं तो पटापट चढला असं त्याला म्हणायचंय पटापट चालला चार पाच बोंडा खाल्ली अक्की खाल्लीस का चावून खाल्ली चावून चावून हा चावून खाल्लं मग खाली उतरणार हाय खाली उतरणार हाय खाली उतरणार तर काय हा हाय काय झालं अगोबा हाडा खाली तुला म्हणजे आजोबा करायला लागला खाली वाघोबा म्हणतोय तो वाघोबा हा वाघोबा हा मग काय केलं अरे वेड्या, घाबरला तू घाबरला वागायला अरे विचार आली मला मग काय केलं विचार हाडावरून सोडली झाडावरही सोडली मग काय झालं वाघोबा हॅक्टर निघाला वाघोबा हॅक्टर निघाला हॅक्टर
अरे बाबा चॅप्टर निघाला म्हणतो चॅप्टर काय करा धरून बोलती गमा एवढी येत ना तेवढं काय बरं गेला तुला कटकी झाली असेल मोठा पण खरी ना तावली मग काय झालं घाबरलं मग काय केलं हे चार खटी हरकून टाकली त्याची धार मधीच कट केली आणि मला इकडे आलं तर बरं झालं मधीच कट केली तर काय म्हणजे काय झालं ना धरून आला तो पहिला ठास हा भुंगी काढून घेऊन गेला असता हवला असता काय बरोबर तुझं राहू दे सर्व तुला कशासाठी बोलवलं माहिती आहे का अरे आपले श्रीकृष्ण भगवान आले अरे आपले श्रीकृष्ण भगवान आले त्यांनी आपली मोठी कामगिरी सोपवली 16 सहस्त्र कवलांनी ताट मारून मथुरेच्या बाजार निघाल्या आणि त्यांना अडवायचंय त्यांच्याकडे बलिदान घ्यायचंय अरे जमेल तुझ्या म्हणतोय त्याची बॉडी बघ पटके साल पडून अरे कवलांनी काय आपण त्यांना अडवाय जाऊया माझ्या बाबा काय चाललंय काय तुमचं बोलली बघतोय कुठे बसताय पुढं मग दिसल्या का नाही मग अरे आता तुला एवढा दिसला बरं तुम्हाला मी गवळण दाखवणार आहे हा दाखव माझं जसं बोट फिरेल कशी तुमची नजर केली पाहिजे हा बोट बोट कुठे फिरली बोट फिरल हा बोट हा अरे त्या पहा इंडिया हा एव्हा हांडवावर हांडवावर गमा काय झालं काय अरे हांडवावर हललो नाही मांडवावर आहे मांडवावर आणि मेल्या गवळण मांडवावर असतात का अरे काय म्हणते हा? बोट तिकडे पूजा अरे त्याने पूर्ण बघितलं नाही हाय तिथं थांबलं तुला होय माहिती आहे कुठं कशाला बघू अरे हांडवावर हा आणि त्याच्या खाली बघ इकडे सरळ दाखवतोय आणि त्या पहा गवळण बघितलं ना तू कशासाठी आलाय त्याला लाईन मार आलायस का नाही मी लाईन मारीत नाही मग काय झालंय माझी पट्टी वापरी आहे गवळण बघितलास ना अरे 16 सहस्त्र गवळणी आहेत हा आणि त्याच्यामध्ये एक मावशी आहे एक मावशी आहे मग काय तुझी शेटिंग लावून देऊ का मला काय एक मावशी आहे म्हणून मला वाटलं आणि एकच मावशी आहे हा तिला ओळख चालते ओळख हा आणि तिला असं विचार तुम्ही आल्या कुठे जाणार कुठे चालेल चालेल का काय करायचंय अरे वळटायचंय वळटायचंय
अरे काय झालं? अरे चक्कर आली की काय तुला? अरे काय झालं काय? अरे मावशी वगैरे गेलो पुढे झालं काय? माझ्यावर जेसीबीचा फावडा लागला ना. मग मावशी ओळखलीस का? अरे मावशी बोलत होती जाऊ दे तू मग झाडून घालतोस का नाही कपडे. मग झालं काय? झाडूनच घालतो मी. मग धुंदी कसलं शिरलंय सगळ्या पत्त्या पडून टाकली. किती आहे? 3 आहे 3. अरे गेल्या. अरे मग मावशीला ओळखलीस का? तर तिला बोलावून गेलो का? विचारलं का तिला? हे मावशी अरे काय त्याला हाक मारायला? हा अरे हाक कशाला मारतोय? जरा अशी हो मावशी हा एवढा मोठा नांगराचा भालेडो अरे काय बोलतोय हा? मेरा गाणं इकडे मागून दे हा एवढा मोठा मावशी अरे बोल. जरा अशी हो अगं हा एवढा मोठा नांगराचा भालेडो मारलाच कुठे. अरे नांगराचा खाल आहे तो. मग काय आहे? अरे मराठी स्त्रियांची नेसण्याची पद्धत आहे ती. मेल्यावर पद्धत करणार नाही इकडे मागं कोण बघायला नाही. आमची कुठे लावलेली आहे. अरे धोती आहे ती. हा तुला माझी पण धोती आहे. याची संस्कृती बघ अशी बदल याची मागं कुठे तुझी वेगळी संस्कृती आहे का? अरे माझी झोपी आहे ती. याची संस्कृती पण भारी आहे. कुठून आणलं याला? मावशी पुढे अरे तुला पाहिजे का? मला नाही नको घ्यायला पाहिजे. अरे तुला काय पाहिजे? मला भूत आहे भूत. काय पाहिजे? भूत आहे का भूत? मी याला भूत खायला पाहिजे. तू बैल आहे का? हळीचं भूत आहे का? हळीचं भूत. गोमूत राहावे तुला गाईचं भूत. हा. अरे गाईचं दूध बोल ना. हा. आता काय बोलते तू? अरे तो पचल काय तुला गरम किती असतं. उमडावर उमडावर तुला बोलायचं का त्याला? एक प्रश्न विचारायचा आहे. अरे विचार. तुम्ही आल्या कुठून आणि तुम्ही जाणार कुठे? आम्ही आलो कोकणातून जाणार नवीन हा. फालुदा की फालुदा. झाले का म्हणजे लागते तू काय म्हणते काय ती? बरं तू म्हणते मी जरी असं काही करू तुला हवे मला नाही. तुला सपना हवा. अरे आम्ही आलो कोकणातून जाणार मथुरेला. जाऊन देणार नाही. खाऊन देणार नाही. अरे काय खाऊन देणार नाही? खाऊन देणार नाही. अरे आम्ही आलो घरी खाऊन. अरे खाऊन देणार नाही. जाऊन देणार नाही. अरे आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही. हा. अरे हलवा घे हलवा. पुढे अरे कोणाचा आणलाय? हा त्याचा दुधी आलो आहे दुधी आलो. अरे तुमच्याकडे काही कायदा वगैरे आहे का? मावशी हा रस्ता प्रतिबंध आहे. तुमच्याकडे काही कायदा वगैरे आहे का? अरे आपली ओळख विचारते ती. आम्हाला सांगूया आपली ओळख विचारते तिला. चालेल. ऐक गवळ्याच्या नारी जाग निघुनी तू माघारी. ऐक गवळ्याच्या नारी जाग निघुनी तू माघारी. पेंड्या तुझा माझी जोडी वाटेवारी येणार नाही. जाऊ ग बाजारी करा दे जाऊ ग बाजारी. ऐक गवळ्याच्या नारी जाग निघून तू माघारी. ऐक गवळ्याच्या नारी जाग निघून तू माघारी. पेंड्या तुझा माझी जोडी वाटेवारी येणार नाही. जाऊ ग बाजारी करा दे जाऊ ग बाजारी. ऐक गवळ्याच्या नारी जाग निघुनी तू माघारी. ऐक गवळ्याच्या नारी जाग निघुनी
गवळीला आपला सायकल जर पडला असेल त्यांना असं सांग देवा जेवण आमच्या सायकलच्या 5 मिनिटं बसावं लागेल म्हणून झालं लवकर. हे मावशे अरे आता काय झालं देवांच्या हुकमानं अरे आमच्या कायद्यानं 5 मिनिटं बसावं लागेल. अरे राधे काका मावशी आपण जाऊन फार थकले आहोत थोडं विश्रांती करूया. चला तर. विद्या सर्व गवळणी बसल्यात का जरा नीट बघून ये. बसल्यात ना चला आपण शिक्षण करून सांगूया की सर्व गवळणी येऊन त्याला बसून ठेवल्यात म्हणून. चला या लोक माझी वाट पाय. हे मावशी ते गेले आता चल लवकर. अरे देवा देवाची चरणी पेना देव हो सर्व गवळणी येऊन तिला बसून ठेवले आहेत. येत होता देवा खाली वांग्याची बोट ताईला जन्माची बोट राधे ओळखच का मला आपल्याला म्हणतात तरी कोण? मला म्हणतात कृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्मा, बिंबी हिरा, मस्तकी तुला आणि कठीवरा खेळ विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे हे म्हणणे तुझे खरे आहे. मी तुझ्यासाठी हाताचा धर्म केला आहे. तर सांगा आपले जन्म तुला. ऐक तर
ऐक राधिके सांगतो तुला ही माझी जन्मकहाणी ऐक राधिके सांगतो तुला ही माझी जन्मकहाणी मथुरेसी जन्म घेतला झालो गोकुळवासी मथुरेसी जन्म घेतला झालो गोकुळवासी माता की देवकी वाढलो यशोदे घरी माता की देवकी वाढलो यशोदे घरी ऐक राधिके सांगते तुला ही माझी जन्मकहाणी ऐक राधिके सांगते तुला ही माझी जन्मकहाणी मथुरेसी जन्म घेतला झालो गोकुळवासी मथुरेसी जन्म घेतला झालो गोकुळवासी माता की देवकी वाढलो यशोदे घरी माता की देवकी वाढलो यशोदे घरी पहिला अवतार राधे पसरी दरीरा दुसरा अवतार राधे कुर्मनी दरीरा तिसरा अवतार राधे वराह दरीरा चौथा अवतार राधे नरसिंह दरीरा गाडे भरती दरी भूमीला गाडे भरती दरी भूमीला भक्त प्रल्हादाला निघालीला हिरण्यकश्यपूचा वध करण्याला ऐक राधिके सांगतो तुला ही माझी जन्मकहाणी ऐक राधिके सांगतो तुला ही माझी जन्मकहाणी मथुरेसी जन्म घेतला झालो गोकुळवासी मथुरेसी जन्म घेतला झालो गोकुळवासी
चंद्रा राधे राधे हे खरोखर श्रीकृष्ण भावाला इतराला शरण जाऊ चला तर हॅलो विलास गुरव श्याम मुरारी तू गिरधारी सावळ्या श्रीहरी जाणून गेला यारा देते भावये अंतरी एकाना तुझ्या मधुर बासरीने झाली राधा मी बावरी एकाना तुझ्या मधुर बासरीने झाली राधा मी बावरी हृदया
बावरी काना तुझ्या मधुर बाजरीने झाली राधा बावरी श्याम मुरारी तुम्ही दारी सावरात्री हरी सागर गेला यारा देते बावरे अंतरी काना तुझ्या मधुर बाजरीने झाली राधा बावरी काना तुझ्या मधुर बाजरीने झाली राधा बावरी श्याम मुरारी तुम्ही धारी सावरात्री हरी सागर गेला यारा देते बावरे अंतरी काना तुझ्या मधुर बाजरीने झाली राधा बावरी काना तुझ्या मधुर बाजरीने झाली राधा बावरी श्याम मुरारी तुम्ही धारी सावरात्री हरी सागर गेला यारा देते बावरे अंतरी काना तुझ्या मधुर बाजरीने झाली राधा बावरी काना तुझ्या मधुर बाजरीने झाली राधा बावरी रे काना तुझ्या मधुर बाजरीने झाली राधा बावरी